ऑफिसमधील प्रेम भाग 1. नवी सुरुवात, अनोखी भेट. पहाटेचा हलका गार वारा वाहत होता. शहर नुकतंच जागं झालं होतं. रस्त्यावर ऑफिसला जाणाऱ्या लोकांची लगबग सुरू झाली होती. त्या गर्दीत एक मुलगी आत्मविश्वासाने चालत होती. अन्वी देशमुख. साधा फिकट निळा कुर्ता, काळी लेगिन, खांद्यावर बॅग, चेहऱ्यावर हलकंसं स्मित. सुंदर होती, पण तिचं खरं सौंदर्य तिच्या डोळ्यात होतं. त्या डोळ्यात स्वप्न होती, स्वतःच्या कर्तृत्वावर आयुष्य घडवण्याची. आज तिच्या आयुष्यातला मोठा दिवस होता. आज तिचा आरव ग्लोबल सोल्युशन्स या नामांकित कंपनीत पहिला दिवस होता. घरातून निघताना आई मृणालने तिच्या कपाळावर हात ठेवला. नेहमीसारखीच राहा, प्रामाणिक राहा, बाकी देव सांभाळेल. वडील शरद हसले. पहिल्या दिवशी घाबरू नकोस, तुझ्या मेहनतीवर आमचा विश्वास आहे. अन्वीने दोघांच्या पायाला हात लावला. तुमचा विश्वास कधीच तुटू देणार नाही. दुसरीकडे त्याच कंपनीच्या टॉप फ्लोअरवर मोठ्या काचेच्या केबिनमध्ये एक तरुण लॅपटॉपवर काम करत बसला होता. आर्यवीर राजाध्यक्ष, कंपनीचा ऑपरेशन्स हेड. वय फक्त 29. शांत, हुशार, प्रामाणिक आणि अत्यंत शिस्तप्रिय. ऑफिसमध्ये प्रत्येकजण त्यांचा आदर करत होता. ते फार कमी बोलायचे, पण जे बोलायचे ते अचूक असायचं. त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक गंभीरपणा असायचा, पण त्या गंभीर चेहऱ्यामागे एक एकटेपण लपलं होतं. त्यांची आई लहानपणीच गेली होती. वडिलांनी व्यवसाय उभा केला आणि काही वर्षांपूर्वी त्याची जबाबदारी आर्यवीरवर आली. कामच त्यांचं आयुष्य बनलं होतं. अन्वी ऑफिसमध्ये पोहोचली. मोठी काचेची इमारत, सुरेख रिसेप्शन, प्रत्येकजण व्यस्त. तिच्या मनात थोडी भीती होती. मी इथे जुळवून घेऊ शकेन का? रिसेप्शनिस्ट हसून म्हणाली, वेलकम मिस अन्वी. तिला आय.डी. कार्ड दिलं गेलं. HR मॅनेजरने संपूर्ण ऑफिस दाखवलं. तिची ओळख टीमशी करून दिली. टीममध्ये सगळेच खूप छान होते. मजेशीर स्वभावाचा समर्थ, कायम हसतमुख ईशा, शांत रोहन आणि खूप बोलकी मिताली. काही मिनिटातच अन्वी सगळ्यांमध्ये मिसळली. ईशा हसत म्हणाली, घाबरू नकोस, इथं काम जास्त आहे, पण माणसं अजून छान आहेत. अन्वी हसली. ते ऐकून बरं वाटलं. तेवढ्यात संपूर्ण ऑफिसमध्ये शांतता पसरली. सगळे उभे राहिले. अन्वीला काहीच कळेना. तिने हळूच विचारलं, काय झालं? मिताली कुजबुजली, सर आले. अन्वीने मागे वळून पाहिलं. लिफ्टमधून एक उंच, देखणा, साध्या पांढऱ्या शर्टमध्ये तरुण बाहेर आला. चेहऱ्यावर शांत भाव, डोळ्यात आत्मविश्वास. तो प्रत्येक कर्मचाऱ्याकडे हलकंसं स्मित करत पुढे चालत होता. अन्वी नकळत त्याच्याकडे पाहत राहिली. आर्यवीरचंही लक्ष क्षणभर तिच्याकडे गेलं. फक्त 2-3 सेकंद. दोघांची नजर एकमेकांना भेटली. ना शब्द, ना ओळख, पण त्या क्षणात दोघांनाही काहीतरी वेगळं जाणवलं. आर्यवीरने लगेच नजर दुसरीकडे वळवली आणि आपल्या केबिनमध्ये निघून गेला. अन्वी ही स्वतःला सावरत कामाला लागली. किती शांत आहेत हे, ती मनातच म्हणाली. दुपारच्या सुमारास अन्वीला पहिलं काम मिळालं. एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन रिपोर्ट तयार करायचा होता. ती पूर्ण लक्ष देऊन काम करत होती. इतक्यात तिच्या कॉम्प्युटरमध्ये अचानक तांत्रिक अडचण आली. स्क्रीन बंद झाली. तिचा चेहरा पडला. अरे देवा, पहिल्याच दिवशी. ती घाबरली. तेवढ्यात मागून एक शांत आवाज आला, घाबरू नका, कधी कधी असं होतं. ती वळली. समोर आर्यवीर उभे होते. अन्वी पटकन उभी राहिली. सॉरी सर, माझ्याकडून. आर्यवीर हलकंसं हसले. सॉरीची गरज नाही, मशीनची चूक आहे, तुमची नाही. त्यांनी स्वतः IT टीमला फोन केला. 2 मिनिटात सिस्टम सुरू झाली. अन्वी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती. ऑफिसमध्ये ज्यांच्याबद्दल एवढे सगळे गंभीर बोलत होते, ते इतके समजूतदार असतील याची तिला अपेक्षा नव्हती. आर्यवीर म्हणाले, पहिला दिवस आहे, घाई करू नका, नीट काम करा. थँक्यू सर, वेलकम. ते निघून गेले. संध्याकाळी ऑफिस सुटलं. अन्वी बस स्टॉपवर उभी होती. अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. क्षणात सगळे भिजायला लागले. तिच्याकडे छत्री नव्हती. ती एका शेडखाली उभी राहिली. तेवढ्यात तिच्यासमोर एक काळी कार येऊन थांबली. कारची काच हळूच खाली आली. आत आर्यवीर बसले होते. जर हरकत नसेल, मी तुमच्या मार्गावरच जात आहे, सोडू का? अन्वी क्षणभर गोंधळली. पहिलाच दिवस, बॉसची ऑफर, काय उत्तर द्यावं? तिने पावसाकडे पाहिलं, पुन्हा त्याच्या शांत चेहऱ्याकडे. तिच्या ओठांवर नकळत एक हलकंसं स्मित उमटलं आणि ती एक पाऊल कारच्या दिशेने पुढे सरकली. अन्वी आर्यवीरसोबत कारमध्ये जाईल का? त्या छोट्याशा प्रवासात दोघांमध्ये पहिल्यांदा मनमोकळा संवाद होईल का? आणि ही साधी भेट,
त्यांच्या आयुष्यात एका सुंदर प्रेमकथेची सुरुवात ठरेल का? पावसातला पहिला प्रवास. पावसाचा जोर अजूनही वाढत होता. बसस्टॉपवर उभे असलेले लोक पावसापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. अन्वी काही क्षण कारकडे पाहत उभी राहिली. तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. पहिलाच दिवस, सरांसोबत जाणं योग्य ठरेल का? आर्यवीरने तिचा संकोच ओळखला. ते शांतपणे म्हणाले, तुम्हाला अवघड वाटत असेल तर काही हरकत नाही. मी फक्त पाऊस पाहून विचारलं. त्यांच्या आवाजात कोणताही आग्रह नव्हता, फक्त आदर होता. अन्वी हलकसं हसली. नाही सर, तसं काही नाही. खरं तर माझी बस कधी येईल हेही माहीत नाही. मग या. तिने दरवाजा उघडला आणि मागच्या सीटवर बसण्याचा प्रयत्न केला. आर्यवीर हसत म्हणाले, मी ड्रायव्हर नाही. मागे बसलात तर मला विचित्र वाटेल. अन्वीच्या चेहऱ्यावर लाजरं हसू उमटलं. सॉरी. ती पुढच्या सीटवर बसली. कार हळूहळू पुढे निघाली. काही मिनिटं दोघंही शांत होते. फक्त पावसाच्या थेंबांचा आवाज आणि कारमध्ये मंद स्वरात वाजणारं जुनं प्रेमगीत. अन्वीने नकळत ते गाणं गुणगुणायला सुरुवात केली. 2 ओळी गुणगुणल्यानंतर तिला आठवलं की ती एकटी नाही. ती लगेच गप्प बसली. आर्यवीरने तिच्याकडे न पाहताच विचारलं, छान गाता. अन्वी दचकली. नाही सर, तसं काही नाही. स्वतःचं कौतुक स्वीकारायला शिका. पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू तिने स्पष्ट पाहिलं. त्या एका स्मिताने त्यांचा संपूर्ण गंभीर चेहरा उजळून निघाला. अन्वीच्या मनात नकळत विचार आला, हे हसले की किती वेगळे दिसतात. क्षणातच तिने स्वतःलाच आवरलं. काय विचार करतेयस अन्वी? आर्यवीरने विषय बदलला. ऑफिसचा पहिला दिवस कसा गेला? खूप छान. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण सगळे खूप मदत करणारे आहेत. भीती वाटणं स्वाभाविक आहे. सर, खरं सांगू? हो. मला वाटलं होतं तुम्ही खूप रागीट असाल. आर्यवीर मोठ्याने हसले. माझ्याबद्दल ऑफिसमध्ये एवढी भीती आहे? अन्वी घाबरत म्हणाली. नाही, म्हणजे सगळे तुमचा खूप आदर करतात. आदर आणि भीती यात फरक असतो. हो, मी फक्त कामात शिस्त पाळतो. बाकी प्रत्येकजण माझ्यासाठी टीमचा भाग आहे. अन्वीला त्यांच्या बोलण्यातील साधेपणा आवडला. रस्त्यावर ट्रॅफिक जाम लागला. कार एका सिग्नलवर थांबली. तेवढ्यात एक छोटासा मुलगा हातात गुलाबांची फुलं घेऊन कारजवळ आला. साहेब, एक गुलाब घ्या ना. आर्यवीरने काच खाली केली. आज किती फुलं विकलीस? फक्त 3. बाकी सगळी दे. मुलाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. आर्यवीरने त्याच्याकडची सगळी फुलं विकत घेतली. मुलगा आनंदाने धावत निघून गेला. अन्वी हे सगळं शांतपणे पाहत होती. सर, एवढी फुलं काय करणार? आर्यवीरने हलकंसं हसत उत्तर दिलं. कधी कधी पैशांपेक्षा एखाद्याच्या चेहऱ्यावरचं हसू महत्त्वाचं असतं. अन्वी काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिली. तिच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. थोड्याच वेळात तिच्या घराजवळ कार थांबली. थँक्यू सर. वेलकम. ती खाली उतरली. पाऊस थांबला होता. ती 2 पावलं पुढे गेली. मग अचानक मागे वळली. आर्यवीर अजूनही कारमध्येच बसले होते. तिने हलकासा हात हलवला. आर्यवीरनेही स्मित हास्य करत मान हलवली. कार पुढे निघून गेली. अन्वी बराच वेळ त्या कारकडे पाहत राहिली. घरी पोहोचल्यावर आईने दार उघडलं. अगं, एवढ्या पावसात कशी आलीस? ऑफिसमधले सर सोडून गेले. आईने मिश्किलपणे विचारलं. पहिल्याच दिवशी? अन्वी लगेच म्हणाली, आई, तसं काही नाही. पण तिच्या गालांवर उमटलेली गुलाबी लाली आईच्या नजरेतून सुटली नाही. त्या रात्री आर्यवीर त्यांच्या बाल्कनीत उभे होते. हातात कॉफीचा मग, समोर पावसाने न्हालेलं शहर. पण आज अनेक दिवसांनी त्यांच्या मनात कामाव्यतिरिक्त दुसराच एक विचार येत होता. त्यांच्या डोळ्यासमोर वारंवार एकच चेहरा येत होता. हसताना डोळे मिटणारी, साधी, निरागस अन्वी. त्यांनी स्वतःशीच हसत डोकं हलवलं. आर्यवीर, हे काय सुरू आहे? आणि त्याच क्षणी अन्वी तिच्या खोलीत खिडकीजवळ उभी राहून पावसाकडे पाहत होती. तिच्याही ओठांवर नकळत हसू होतं. दोघांनाही अजून हे प्रेम नव्हतं, पण नियतीने त्यांच्या मनात एक छोटंसं नाजूक बीज अलगद रुजवलं होतं. ऑफिसमध्ये अन्वीची पहिली मोठी जबाबदारी येणार आहे. त्या कामात आर्यवीर तिच्यावर विश्वास दाखवतील आणि दोघांमधील नातं व्यावसायिकतेच्या चौकटीत राहूनही आणखी हळूवारपणे जवळ येऊ लागलं. विश्वासाची पहिली पायरी. सकाळचा सूर्य हळूहळू उगवत होता. अन्वी आज नेहमीपेक्षा थोडी लवकरच ऑफिसमध्ये पोहोचली. कालच्या पावसातला प्रवास आणि आर्यवीर सरांशी झालेला संवाद तिच्या मनात अजूनही ताजा होता. गुड मॉर्निंग. ईशाने
हसत तिचं स्वागत केलं. गुड मॉर्निंग. समर्थने लगेच चिडवत विचारलं, काय मॅडम, पहिल्याच दिवशी बॉसच्या कारमधून घरी गेलात म्हणे. अन्वीचे डोळे मोठे झाले. तुम्हाला कसं कळलं? मिताली खळखळून हसली. ऑफिसमध्ये काहीच लपून राहत नाही. अन्वी लाजली. तसं काही नाही, फक्त पाऊस होता. रोहन हसत म्हणाला, अगं आम्ही गंमत करत होतो. पण खरंच सर कुणालाही सहज लिफ्ट देत नाहीत. अन्वी काही बोलली नाही. तिच्या मनात पुन्हा तोच विचार आला, मी त्यांच्यासाठी फक्त एक कर्मचारी आहे, त्यापेक्षा काहीच नाही. सकाळी 10 वाजता सगळ्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बोलवण्यात आलं. आर्यवीर नेहमीप्रमाणे शांतपणे आत आले. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग सर. आर्यवीर स्क्रीनवर एक नवीन प्रोजेक्ट दाखवत म्हणाले, हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचा आहे. पुढच्या आठवड्यात क्लायंटसमोर सादरीकरण आहे. सगळे लक्ष देऊन ऐकत होते. आर्यवीर काही क्षण थांबले. या प्रोजेक्टचं प्राथमिक रिसर्च आणि प्रेझेंटेशन. सगळ्यांची नजर त्यांच्याकडे होती. अन्वी करेल. अन्वीला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी? सर? हो, पण सर मी नवीन आहे. आर्यवीर शांतपणे म्हणाले, नवीन असणं ही कमतरता नसते. तुमच्या कालच्या कामात बारकाई दिसली म्हणून ही संधी. कॉन्फरन्स रूममध्ये कुजबूज सुरू झाली. एका दिवसाच्या कर्मचाऱ्याला एवढी मोठी जबाबदारी? अन्वीला थोडी भीती वाटू लागली. पण आर्यवीरचा आवाज पुन्हा ऐकू आला, तुम्ही एकट्या नाही, पूर्ण टीम तुमच्यासोबत असेल. त्या एका वाक्याने तिच्या मनात धीर निर्माण झाला. दिवसभर ती मनापासून काम करत होती. फाईल्स, डेटा, नोट्स, ती इतकी कामात गुंतली होती की दुपारचं जेवणही विसरली. संध्याकाळी आर्यवीर तिच्या डेस्कजवळ आले. लंच केला? अन्वी दचकली. नाही, वेळच मिळाला नाही. आर्यवीर थोडे गंभीर झाले. काम महत्त्वाचं आहे, पण स्वतःची काळजी घेणं त्याहून महत्त्वाचं. ते कॅफेटेरियामधून सँडविच आणि कॉफी घेऊन आले. हे घ्या. अन्वी संकोचली. सर मी घेते. मी ऑर्डर दिली आहे. आता नकार दिला तर वाया जाईल. तिने हसत सँडविच घेतलं. थँक्यू. आर्यवीर ही समोरच्या खुर्चीवर बसले. पहिल्यांदाच दोघं ऑफिसमध्ये एकत्र कॉफी पीत होते. अन्वीने विचारलं, सर तुम्ही इतके शांत कसे राहता? आर्यवीर काही क्षण विचारात पडले. जीवनाने शिकवलं. म्हणजे? ते हलकसं हसले. कधीतरी सांगेन. त्यांच्या आवाजात दडलेलं दुःख अन्वीला जाणवलं. तिने पुढे काही विचारलं नाही. संध्याकाळी ऑफिस सुटलं. अन्वी लिफ्टकडे जात होती. तेवढ्यात अचानक लाईट काही सेकंदासाठी गेली. लिफ्ट थांबली. अन्वी आतच होती. तिला बंद जागेची भीती होती. तिचा श्वास वेगाने चालू लागला. कोणी आहे का? तिने घाबरून आवाज दिला. बाहेरून शांत आवाज आला, अन्वी घाबरू नका. तो आवाज आर्यवीरचा होता. सर मी बाहेरच आहे. टेक्निकल टीम येतेय. 2 मिनिटात दरवाजा उघडेल. मला बंद जागेची भीती वाटते. आर्यवीर दरवाजाजवळ उभे राहून बोलत राहिले. माझा आवाज ऐकत राहा. हो, आज सकाळी तुम्ही इतक्या धाडसाने नवीन जबाबदारी स्वीकारली. मग ही छोटीशी भीतीही जिंकाल. अन्वी त्यांच्या प्रत्येक शब्दाने शांत होत गेली. काही मिनिटात लिफ्टचा दरवाजा उघडला. ती बाहेर आली. तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती. आर्यवीरने तिला पाण्याची बाटली दिली. आता ठीक आहात? तिने मान हलवली. थँक्यू सर. कधी कधी कोणीतरी फक्त मी आहे एवढंच म्हटलं तरी अर्धी भीती निघून जाते. अन्वी त्यांच्या डोळ्यांकडे पाहत राहिली. आज पहिल्यांदाच तिला जाणवलं, या माणसाच्या शांत स्वभावामागे खूप मोठं प्रेमळ मन आहे. आणि आर्यवीरलाही जाणवलं. अन्वीचं हसू जपावंसं वाटतंय, पण दोघांनाही अजून त्यांच्या मनात उमलणाऱ्या भावनांचं नाव माहीत नव्हतं. कथा इथे संपते. पुढील भागात अन्वीचा वाढदिवस ऑफिसमध्ये कोणालाच माहीत नसतो, पण आर्यवीरला तो कसा कळतो आणि तिच्यासाठी केलेला एक छोटासा मनापासूनचा सरप्राईज दोघांच्या नात्यात एक नवीन हळूवार रंग भरू लागतो. हे पाहू पुढील भागामध्ये. तोपर्यंत जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवीन कथा दररोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.